नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गंगा नदी कशी तयार होते, म्हणजे उगम होताना डायरेक्ट गंगा नदीचा उगम होत नाही, ती वेगवेगळ्या नद्यांच्या माध्यमातून ती बनते, म्हणजे वेगवेगळ्या नद्यांच्या संगमातून ती नदी बनते. तर ते कोणत्या कोणत्या नद्यांचा संगम कुठे कुठे होतो ते बघायचे मित्रांनो. संस्कृत मध्ये नद्यांच्या संगमाला प्रयाग म्हणतात. अशी नदी आपली गंगा नदी आहे का, ती 5 प्रयाग बनून पुन्हा गंगा नदी म्हणून वाहते. मग ते आपण बघणार आहोत. सर्वात पहिल्यांदा बघा, बद्रीनाथ आहे, बरोबर आहे. बद्रीनाथ देवस्थान माहिती तुम्हाला. बद्रीनाथ पासून विष्णू गंगा नावाची नदी निघते, तिला पुढे येऊन धौली गंगा नावाची नदी मिळते. मग जेव्हा विष्णू गंगा आणि धौली गंगा मिळतात तर तिथं होतो विष्णू प्रयाग. काय जातो? विष्णू प्रयाग. आपल्याकडे संगम म्हणतात तसं संस्कृत मध्ये प्रयाग म्हणतात. पुन्हा त्यानंतर बघा, विष्णू गंगा आणि धौली गंगा एकत्र आल्यावर पुन्हा नवीन नदी तयार होते, तिचं नाव आहे अलकनंदा. काय? ही अलकनंदा नदी पुढे वाहते, तिला पुढून येऊन मिळते नंदाकिनी. मग जेव्हा अलकनंदा नदीला नंदाकिनी मिळते तिथे होतो नंदप्रयाग, बरोबर. नंदप्रयाग झाला. पुन्हा पुन्हा तिचं नाव अलकनंदाच राहतं, काही अडचण नाही. पुन्हा अलकनंदाला पुढून येते एक पिंडार नावाची नदी, बरोबर. पिंडार नदी आणि अलकनंदा नदी यांचा जो संगम होतो, जो प्रयाग होतो, त्याला म्हणायचं कर्णप्रयाग. पुन्हा मित्रांनो, ही जी अलकनंदा नदी आहे पुढे त्याच नावाने वाहते. पुन्हा आहे केदारनाथ. आता केदारनाथ कसा विषय बघा, केदारनाथला जो महापूर आला होता तो कोणत्या नदीमुळे आला होता? मंदाकिनी नावाच्या नदीमुळे. जेव्हा अलकनंदा नदीला मंदाकिनी येऊन मिळते तिथे होतो रुद्रप्रयाग, बरोबर का. म्हणजे लक्षात ठेवायचं, केदारनाथला पूर या मंदाकिनी नदीमुळे आला होता. त्यानंतर बघा, पुढे पण ती अलकनंदा नावानेच प्रवास करते, अलकनंदा नदीनेच प्रवास करते. शेवटी तिला गंगोत्री या ग्लेशियर मधून भागीरथी नावाची नदी येऊन मिळते. कुठं? बघा इथं देवप्रयाग या ठिकाणी. देवप्रयाग नावाचं ठिकाण आहे, तो प्रयाग सुद्धा आहे. बघा, भागीरथी आणि अलकनंदा देवप्रयाग या ठिकाणी मिळतात. तिथून पुढे तिचं नाव काय होतं? गंगा नावाचं होतं. अशा प्रकारे आपण गंगा नदीचे पंचप्रयाग बघितलेले आहेत. धन्यवाद.